सर्वांना स्वागत आहे आम्ही दोघी जावं चॅनलमध्ये. तर बघा काय चाललंय. इकडं भांडे घासायचं, इकडं कपडे भिजवायचं काम चाललंय. आता मला काम करायचे, किचन साफ करायचंय. मला सगळं आमचं काम चाललंय सकाळ सकाळ गडबड कामाची. दुपार झाली, 12 वाजले. दुपार झाली. ते नाश्ता ते त्याच्यातच लय वेळ गेलाय. आंघोळ्या पांघोळ्या उद्या लवकर आवरावं लागेल. उद्या अशा टायमिंगला निघायला पाहिजे, आहे का नाही? नाही उद्या घायचंय. उलट आपण ती अशा टायमिंगला असली पाहिजे. चाललेच काम सकाळ सकाळ. झाले का? धुतले का? भिजवले का? दाखवा. कोलगेट पडले. आईंचे भांडे घासलं बघ. आईचं चालले भांडे घासायचं. आईचं किती भारी पद्धतशीर भांडे. एकदम भारी होत नाही आईचं. आवरा आवरा पटापटा. तुम्ही काय करता? मी आता बस पटापटा किचन मधला आवरते. तर इथं मी धुवायला लागलेली आहे कपडे. कालचे आम्ही प्रवासावरून आले होते कपडे, त्यानंतर आईचे त्यांचे सगळ्यांचे कपडे इथं धुवायला बसलेले आहेत. इथं आई आणि म्हातारी आई भांडे घासायला बसलेले आहेत. तर दोघी जण म्हणजे काम भरपूर लोक असल्यामुळे ना मग भरपूर काम पण पडतं, भांडे तसेच पडतात. आता आईन ते एकटं होते तर म्हणजे आईन ते होते तेव्हा छोटीशी फॅमिली, त्याच्यामुळे जास्त काय लोड घेत नाही, पण तरी पण करणं होतंच. पण लोक जास्त वाढले ना मग जास्त काम आणि जास्त म्हणजे स्वयंपाक जास्त, काम जास्त, कपडे जास्त, भांडे जास्त, ह्या गोष्टी आणि जेवण पण भरपूर जास्त करावं लागतं. तुम्ही बघितलेलं आहे. तर आता इथं आम्ही स्वयंपाक वगैरे करून इथं आम्ही नाश्ता वगैरे सगळ्यांचा देऊन सगळ्यांना नाश्ता करून मग इथं आम्ही कामाला लागलेलो आहे. तर चला कपडे वगैरे धुवून झाले आता आमचे. आता आम्ही लागलोय कामाला परत एकदा. काय करतोय आता? डबल स्वयंपाक. डबल स्वयंपाक. ती खिचडी करते आणि मी भाकरी करते, कारण सकाळी ज्या भाकरी चपात्या आहेत पण भाकरी ज्या आहेत त्या संपल्या होत्या आणि आता जेवायचं म्हटल्यावरती परत करावं लागणार. चपात्या नाही पण भाकरी करते आणि तिची खिचडी मला पण थोडीशी द्या. कारण मी खिचडी बनवतच नाही. नाहीच. जरी उपवास असला ना तरी खिचडी नाही बनवत. आणि मी नव्हते बनवणार, पण आता म्हटलं सगळे घरचे आहेत आणि आल्यावर भूक लागते, एक्स्ट्राची भूक लागते. म्हटलं त्या दिवशी मला खूप झाली. हा ना. मला दिवसभर काय म्हटलं नंतर भूक लागली. होतं मग लई. आणि ती ही झाली ना तुझी सगळी एनर्जी त्यातच गेली. वाजता मला लटलट तरी मी तिला म्हणत होते तू खा ना काहीतरी. पसारा व्हायला आणि माझ्या पुढं कॅपॅसिटीच नाही राहिली. पसारा तर नाही व्हायला, पण जे पुढचं घड्या बिड्या घालायला लागले. म्हटलं मम्मी माझी काही कॅपॅसिटीच नाही, झोपून घेतलं. हा ना. तर आता आम्ही करतो भाकरी आणि खिचडी आणि गरम गरम जेवतो. आत्ता टाइम झालेला आहे 1 वाजले. आता गरम गरम, कारण भूक लागली आणि सगळी एनर्जी गेली. सकाळी फक्त मी शेक पिले होते, मी, दीदी आणि हे. मग लय भूक लागली. रुपालीचा तर काय उपवास, आई काही जेवल्या नाही है ना. आणि बाकीच्यांचं झालं होतं, पण आता भाऊजी सोडून आता परत एकदा सगळेजण जेवतील. आता चला करतो आम्ही पटपट भाकरी. जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लोक भरपूर असल्यामुळे भरपूर कामं पण पडते. जसं आम्ही एकत्र मुंबईला राहायचो आणि भरपूर आम्हाला पण कामं असायची. म्हणजे
म्हणजे दिवसभर हे लोक कामाला जायचे, दिवसभर एवढं काय नसायचं, एकदा सकाळी डब्बा वगैरे दिले तर मग डायरेक्ट संध्याकाळी जेवण वगैरे. पण आता कसं होतं माहिती आहे का, पोरं वगैरे सगळे घरी सुट्टीला असल्यामुळे दिवसभर यांची तोंड चालतातच आहे. सकाळी नाश्ता दिला होता ना, आता परत मग जेवणाचा टाईम. आता आम्ही नव्हतो जेवलो सगळेजण, तर सकाळी फक्त नाश्ता केल्यानंतर दुपारी जेवण तर लागतं. आणि सकाळचा स्वयंपाक तर चपात्या होत्या, बाकीचं सगळं संपलं होतं. तर त्याच्यानंतर मग मी परत भाकरी केल्या, त्यानंतर भात होता तो परतला होता, त्यानंतर परत रुपालीनी खिचडी केली, त्यानंतर परत ठेचा वगैरे आता बनवायचा आहे, तुम्हाला दाखवते मी. तर इथं 2-3 भाकरी मी केल्या. त्यानंतर कारण आई वगैरे काय खात नाही चपाती वगैरे, तर त्याच्यामुळे त्यांच्यासाठी भाकरी, माझ्यासाठी, दीदीसाठी, समीक्षासाठी आणि ह्यांच्यासाठी आम्ही ह्याच्या भाकरीच खातो. तर त्याच्यामुळं आमच्यासाठी भाकरी करायच्या आहेत आणि बाकीच्यासाठी चपात्या आहेत. त्या झाल्या. त्यानंतर मग इथं आता मी ठेचा करायला घेतला. ठेचा म्हणजे आपल्या शेंगदाण्याची चटणी जी आहे ना तीच. तर इथं मी भरपूर सारे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण घेतलेला आहे भरपूर, त्यानंतर शेंगदाणे, आणि ह्याचाच मी मस्तपैकी असा ठेचा करणार आहे. तोपर्यंत इथं खिचडी रुपालीची ती पण शिजलेली आहे, झालेली आहे. आणि आता ठेचाच फक्त बाकी आहे. बाकी सगळ्यांचं आता जेवण वगैरे करायचं आहे, म्हणजे थांबलेत आता सगळेजण वाट बघतात. आणि मग मिस्टरांना तर भरपूर भूक लागलेली, कारण त्यांनी सकाळी नाश्ता केला होता. नाश्ता म्हणजे फक्त शेक पिला होता 8:30 वाजता. या जेवायला सगळ्यांनी. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर परत भांडे घासल्यानंतर परत थोडासा आराम करतोय म्हणजे तुम्हाला आमचं डेलीचं रुटीन जे आहे ते इकडचं आल्यावर सांगतो. म्हणजे आता मोठं खटल्याचं घर म्हटल्यानंतर काय होतं माहिती आहे का, सकाळी उठल्यानंतर स्वयंपाक करा, त्यानंतर सगळ्यांना नाश्ता द्या, त्यानंतर धुणी भांडी काय असेल ते तिघींच्यात वाटून घ्या. म्हणजे मी कपडे धुते, आई भांडे घासतात, रुपाली सगळं किचन वगैरे आवरते, झाडू मारून ते सगळं पुसून घेते. त्यानंतर मग परत आहेच काय कमी पडलं की बनवा आजच्यासारखं स्वयंपाक परत एकदा बनवायचा. कारण कोणाला म्हणू नाही शकत ना की तू आत्ता जेवलं, तू कसं काय जेवू शकतो, असं नाही म्हणता येत. कारण सगळे फॅमिली असल्यामुळे एकाच्या नादाने दुसरं खातोच आणि 1-2 घास जास्त जातात. तर त्याच्यामुळं मग त्यानंतर मग परत दुपारी जेवण बनवायचं, ते जेवल्यानंतर परत भांडे. म्हणजे आमचं आत्ता सध्याचं शेड्यूल असं चाललं आहे की उठा, जेवण बनवा, खा, भांडे घासा आणि परत एकदा संध्याकाळचं परत तेच आहे, जैसे थे हेच रुटीन आहे. तर त्याच्यामध्ये काही नवीन बदलच नाही आहे. तर असं चालू आहे आमचं. आणि सांगू का, मुंबईला असल्यावरती एवढी एनर्जी लागत नाही, इथं आल्यावरती भरपूर भूक लागते, कारण कामं पण भरपूर आहेत, त्याच्यामुळे भरपूर भूक लागते. खाल्लेलं कुठं जाते काही कळत नाही. मुंबईला असल्यावरती मी सकाळी जर नाश्ता केला किंवा शेक वगैरे पिले ना, तर दुपारी जेवल्यानंतर डायरेक्ट आम्ही संध्याकाळी जेवत पण नाही. कधीतरी असं करतो स्वयंपाक किंवा कधीतरी जेवत पण नाही. पण इथं सारखी भूक लागते, कारण आमची एनर्जी आहे ना ह्याच्यातच जाते. हे काम करा, ते काम करा, आणि घर मोठं असल्यामुळे इकडं ये जा करता सगळं आम्ही दमून थकून जातोय, असं होते. तर भांडे घासायला पण दोघीजणी लागतात, कारण एकीला तर होतच नाही भांडे, एक घासायला दुसरी धुवायला असे लागतातच भांडे. आणि त्यानंतर कपडे पण भरपूर असतात धुवायचे. तर असं सगळं आमचं सगळं शेड्यूल चाललंय गावाला आल्यानंतर. चला बघूया आमचं काय चाललंय. काय करताय तुम्ही? काय चाललंय? आम्ही दळण करतोय. एवढं खडे भरपूर झाले ते. बघा किती खडे झालेत. आणि इकडे तिला इथं मम्मा इथं अगं बाथरूम मध्ये प्रिशा. दुपारी जेवण वगैरे झालं, भांडी वगैरे झाली की आई म्हटलं की आता आपल्याला दळण करायचं आहे. दळणामध्ये भरपूर खडे आहेत, गहू जे आहेत ते साफ करायचे. तर म्हटलं ठीक आहे, सगळेजण केलं तर सगळ्यांनी मिळून मिसळून केलं तर लवकर होतं. पण आता आम्ही इथं दळण करायला बसलेलो आहे. चला आम्ही करतोय दळण सगळेजण. या सगळेजण आम्ही दळण करतोय इथे दळायला, म्हणजे नीट करायला.
हे घरचे गहू आहेत है नाही दळण करायला या सगळ्यांनी झाले किती कोण झाल्या किती गव्हाच्या हा दोनच झाले बाई त्यातले हे गहू आहे आम्ही सगळेजण दिदू पण तिकडं नीट करत बसली तिथं म्हातारी आई नीट करत बसली आई आहे रुपाली आहे मी आहे आम्ही सगळे दळण करतोय प्रिशा पण आहे प्रिशा काय करते मदत प्रिशा खरं सांग. प्रिशा बोल ग प्रिशा काय मदत करते सांग बरं बोल येता दळण करते है ना. बोल की ती मी व्हिडिओ काढते हा हॅलो गाईज हॅलो गाईज म्हणते मग अशी मी कॅमेरा हॅलो गाईज हॅलो गाईज गाईज बसली आता